नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात व संपूर्ण नांदेड जिल्ह्यात जनसंघाची जी वात आहे ती तेवत ठेवत जनसंघाचं गेल्या 50 वर्षापासून काम करणारे व त्यानंतर एक शिक्षक म्हणून आदर्श शिक्षक ठरलेले, त्यानंतर मुदखेड या नगरीचे माजी नगराध्यक्ष, त्यानंतर 2 वेळेस भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ थोडक्या मताने त्यांचा निसटता पराभव झाल्यानंतर आपलं जे कार्य आहे ते सतत समाजकार्य चालू ठेवणारे असे आदर्श शिक्षक राम चौधरी सर हे आपल्यासोबत आहेत। प्रथमतः सर मॅक्स महाराष्ट्रामध्ये मी आपलं स्वागत करतो। गेल्या 50 वर्षाचा कालखंड जनसंघामध्ये काम, त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये काम आणि आपलं जे शैक्षणिक योगदान आहे ते फार मोठं आहे। तर त्यावेळेसचा जनसंघाचा प्रवास आपला कसा झाला आणि आताचे अनुभव काय सांगणार? त्यावेळेस जनसंघाचा प्रवास म्हणजे असा होता की त्यावेळेस जनसंघ म्हणलं की ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर लोक अक्षरशः शेण फेकून मारायचे, धोंडे फेकून मारायचे, हे संघाचं आलं रे, जनसंघाचं आलं, जनसंघाचं आलं। त्या परिस्थितीमध्ये आम्ही खेड्यापाड्यामध्ये फिरून जनसंघाची पाळंमुळं रोवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर 1978ला लोकसभेची निवडणूक लागली। त्या निवडणुकीमध्ये केशवराव धोंडगे हे जनता पार्टीचे उमेदवार म्हणून उभे राहिले। अत्यंत जीप घोडी घोडं मोटरसायकल काही नव्हती, रोज 20-20 किलोमीटर पायी फिरून 20 जणांचा आमचा ग्रुप होता। खेडेपाड्यानं फिरून आम्ही प्रचार करायचा, धोंडगेचा गाडा दिल्लीला पाठवा धाडा अशा पद्धतीनं। त्याच्यानंतर 1980ला भाजपची स्थापना झाली, भाजपमध्ये आम्ही गेलो। 1985ला मुदखेड नगरपालिकेची निवडणूक लागली। त्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल 20 लोकांचं पॅनल उभं केलं आणि त्याच्यापैकी 14 लोक निवडून आले आणि विशेषतः 2 मुस्लिम नगरसेवक मुस्लिम वार्डामधून त्या काळामध्ये 85ला कमळाच्या फुलावर आम्ही निवडून आणले आणि ती त्यावेळेस एकमेव नगरपालिका महाराष्ट्रामध्ये मुदखेडची होती की जी भारतीय जनता पार्टीचा ज्याचा नगराध्यक्ष मी होतो। ज्या पद्धतीने आपण या ठिकाणचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला, अशोक चव्हाणांचे जे वडील आहेत स्वर्गीय शंकरराव चव्हाण, त्यांची या मतदारसंघात कशी एंट्री झाली आणि कोणत्या वर्षी झाली? 1980ला तर याची स्थापना झाली, भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि एक सुरुवात होती, काँग्रेस तर अगोदरपासून होती। मग तुम्ही त्यावेळेस या ठिकाणी या मतदारसंघावर दावा का केला नाही? त्यावेळेस चंद्रकांत मस्की म्हणून आमचे होते ज्येष्ठ नेते भाजपचे जनसंघाचे, त्यांना उभं केलं 78ला आम्ही, म्हणजे ते पक्षानं दिले आणि त्यांना निवडून आणला मी 78ला मुदखेड मतदारसंघातून। त्यावेळेस भोकर नव्हता हा, आता भोकरमध्ये मुदखेड आणि अर्धापूर समाविष्ट झालेला आहे। त्यावेळेस मुदखेड हा स्वतंत्र मतदारसंघ होता आणि मस्की त्यावेळेस 78ला आम्ही त्यांना निवडून आणलं आणि 80ला मग जनता पार्टी होती त्यावेळेस पूर्वचं सरकार। 80ला भाजप स्थापन झाली, 80ला भाजपमध्ये आम्ही स्थापन झालो की ह्याला 85ला मी नगराध्यक्ष झालो। शंकरराव चव्हाण आणि तुमचा संपर्क कसा आला त्या कालावधीत? आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबाला भरपूर संघर्ष केला आम्ही त्यांच्या विरोधामध्ये। त्या काळामध्ये आम्ही जनसंघ, भारतीय जनता पार्टी, जनता पार्टीच्या माध्यमामधून त्यांचा विरोध आम्ही भरपूर केलेला आहे आणि 1990ला मग भारतीय जनता पार्टीनं मला मुदखेड मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि मी केवळ निसटता विजय 2000 मतांना पराभूत झालो मी। त्यावेळेस तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार कोण होते? त्यावेळेस माझ्या विरुद्ध साहेबराव बापू बारडकर आणि उमरेकर म्हणून होते अपक्ष आणि शेतकरी संघटनेचे राजे गोरे। चौरंगी सामना झाल्यामुळं माझा पराभव झाला, नाही तर त्यावेळेसच मी 90ला मी आमदार झालो असतो। पण दुर्दैवानं काय झालं, 95ला खरं म्हणजे मी निसटता विजय झाल्यावर मला ती उमेदवारी द्यायला पाहिजे, पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन काही नेत्यांनी, उदाहरणार्थ स्पष्ट सांगायचं म्हणजे गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी आपले आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब, विलासराव देशमुख यांच्याशी साटालोटा करून ती जागा शिवसेनेला सोडून दिली
जर भारतीय जनता पार्टीला जागा ठेवली तर राम चौधरीला तिकीट द्यावं लागते, कारण राम चौधरी कमी मतानं गेलेला आहे. मग राम चौधरीला तिकीट द्यायचं नाही, मग ती जागा शिवसेनेला सोडली. मग शिवसेनेला अशोकरावनं मॅनेज करून हे करून डमी उमेदवार आणून दिला आणि ते सिलसिला आज तागायत चालू आहे. अशोकरावनं 3-4 वेळेस माझे तिकीट कापलेत या लोकांशी, हे भाजप सेनेच्या लोकांशी हे करून. 1973चा जनसंघ आणि भारतीय जनता पार्टी जी की अटलजींच्या कालावधीमधले हे दोन समूह, तर त्यांची विचारसरणी आणि आताची भाजपा याच्यात काय फरक आहे? जमीन अस्मानचा फरक आहे. त्यावेळेसच्या भारतीय जनता पार्टी आणि आताच्या भारतीय जनता पार्टी, अटलजीची भारतीय जनता पार्टी होती ती एक वैचारिक सिद्धांत होता, वैचारिक बैठक होती, एक विचार होते आणि एक पक्षनिष्ठा होती. परंतु आता काय झालेलं आहे, सगळं बाजारीकरण झालेलं आहे. आणि भाजपवाले जे म्हणतात की सत्ता ही आमचं साधन, सत्ता हे आमचं ध्येय नाही आहे, सत्ता हे ध्येय नाही आहे, हे साधन आहे आमचं. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की भाजपवाले खोटं बोलतात. भाजपवाले हे सत्ता हेच त्यांचं ध्येय आहे आणि सत्तेसाठी कुठल्याही थरावर जातात. आत्ताच उदाहरण महाराष्ट्राचं जर आपण घेतलं तर आज महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे, सगळं पूर्ण भाजपमध्ये दलबदलू लोक, भ्रष्टाचारी, जे घोटाळेबाज, गुंड आणि 10 पक्ष बदललेले लोक आज भाजपमध्ये आलेत. म्हणजे घेणाऱ्याला लाज नाही आणि जाणाऱ्याला लाज नाही, अशा प्रकारची आता भाजप झालेली आहे. आणि त्याच्यामुळं मूळ भाजप ही संपलेली आहे. आता पूर्ण भाजप ही काँग्रेसमय झालेली आहे आणि त्याच्यामुळं मी आता भाजपपासून अलिप्त झालेलं आहे. मला हे पटलेलं नाही सगळं. 2004मध्ये 2004-05मध्ये आपण उमेदवारी मिळवली होती. त्यावेळेस असं काय घडलं होतं की एक वेळेस तुम्हाला उमेदवारी मिळणार होती, मात्र ती उमेदवारी तुम्हाला मिळाली नाही? बरोबर आहे. मला उमेदवारी मिळण्याचं या मतदारसंघामध्ये काँग्रेसला, म्हणजे विशेषतः अशोक चव्हाणाला एकमेव प्रतिस्पर्धी मी आहे सुरुवातीपासून, त्यांच्या वडिलाच्या काळापासून, आदरणीय शंकरराव चव्हाण साहेब. आणि अशोकरावला हे माहीत आहे की राम चौधरी हा मायनॉरिटीचा माणूस जरी असला तरी राम चौधरी हा कुशल संघटक आहे, जिद्दी आहे, हट्टी आहे, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा आहे, सर्व समाजाला, सर्व धर्माला घेऊन चालणारा आहे, लोकांचे कामं करणारा आहे, नॉन करप्ट आहे, त्याची प्रतिमा चांगली आहे. त्याच्यामुळं तो मायनॉरिटीचा जरी असला तरी त्याच्यामागे जनता आहे, कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळं आपलं ते निभाव लावू शकत नाही. म्हणून त्याने आमच्या या भाजपच्या लोकांशी संगनमत करून त्यांनी माझी उमेदवारी 3 वेळेस डावलली. 3 वेळेस. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण? कारण एकटं डावलणार नाही, कारण एकटे किंवा अशोक चव्हाणांकडून एकट्याकडून होणार नाही ती गोष्ट. तर त्यामध्ये भाजपाचे काही कार्यकर्ते सुद्धा असतील ना, जे की उमेदवारी डावलण्यासंदर्भात आग्रही असतील किंवा त्यांनी काहीतरी केलं असेल त्या ठिकाणी. तसे असे कोणते कोण होते? मी सांगतो, कोर कमिटीमध्ये तुमचे रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, त्याच्यानंतर तुमचे चंद्रकांत पाटील आणि आता देवेंद्र फडणवीस, या सर्वांनी मिळून काँग्रेसवाल्याची संगनमत करून अशोकरावला फ्री हँड भेटावा म्हणून राम चौधरीची उमेदवारी काढलेली. आपण ज्या गोष्टी बोलत आहेत, फार गंभीर आरोप करत आहेत की भाजपमधील कार्यकर्त्यांनीच ती उमेदवारी तुमची कापल्या गेली असं तुम्ही सांगताय. बराचसा कालखंड म्हणजे जवळपास 50 वर्षाचा प्रदीर्घ प्रवास आपला भाजपमध्ये राहिलेला आहे. मग आता ही एवढी मोठी वैचारिक दोही कसं काय निर्माण झाली? कशामुळं असं वाटतं की आता भाजप नको आहे? मी सांगायलो ना, तुम्हाला सांगितलं मी की भाजप ही भाजप राहिलीच नाही. भाजपचे जे मूळ सिद्धांत आहे, भाजपचे जे मूळ हे आहे, श्यामाप्रसाद मुखर्जीनं, आमच्या अटलजीनं, अडवाणीनं जी भाजप केली ती भाजप आज राहिलेली नाही. भाजपमध्ये पूर्णतः बाहेरच्या पक्षामधून आलेले लोक झालेत आणि त्याच्यामुळं भाजपची संस्कृतीच राहिली नाही, विचारधाराच राहिली नाही आणि त्याच्यामुळं भाजपमध्ये आता राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपची पूर्वीची विचारधारा काय होती आणि आत्ता आपण कोणत्या विचारधारेमध्ये आता भाजप चालू आहे? पूर्वीची अटलजींच्या कालावधीमधली कोणती विचारधारा होती? अटलजीची पक्षनिष्ठा होती, कार्यकर्त्याला पाठबळ होतं, कार्यकर्त्याची विचारपूस होती, कार्यकर्त्यावर अन्याय होत नव्हता, क्रियाशील काम करणारा चांगला कार्यकर्ता आहे त्याला पक्षाकडून लिफ्ट मिळत होती. आता ते काही नाही. तुम्ही किती काम करा. थोडक्यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो, कुंभाराचं गाढव असते,
कुंभार काय करते त्या गाढवाला की काम पडलं तेव्हा उकंड्याहून कान धरून घेऊन येते, त्याच्यावर गोण्या टाकते आणि दिवसभर त्याच्याकडून काम करून घेते आणि संध्याकाळी त्याच्या ह्याच्यावर एक सटका मार लागते, उकंड्यावर जाते. तशी भाजपच्या कार्यकर्त्याची अवस्था झालेली आहे. इलेक्शन आलं, निवडणुका आल्या की नेत्यांना भाजपच्या कार्यकर्त्याची आठवण येते. एरवी त्यांना कशाची आठवण येत नाही. महाराष्ट्राच्या राम चौधरीच जाऊ द्या, राम चौधरी, परंतु महाराष्ट्रातले कार्यकर्ते एकही महामंडळ स्थापन केलं नाही. साध्या गोष्टी तालुका स्तरावर कमिट्या असतात, जिल्हा कमिट्या असतात, कुठल्याही भाजपच्या कार्यकर्त्याला संधी दिलेली नाही. थोडक्यामध्ये सांगायचं काय तर पक्षाचा वापर फक्त ठराविक लोकांसाठीच व्हायला आहे. पूर्वी असं होत नव्हतं. वसंतराव भागवत आमचे जनरल सेक्रेटरी होते, मुंबईला जो बैठक बोलावली ती तर ते पूर्ण कार्यकर्त्याचं 4 तास पूर्ण कार्यकर्त्याचं ऐकून घेत होते, 5-5 मिनिट काय ऐकल्यानंतर त्यांच्या काय अडचणी आहेत, काय त्रास आहे त्याच्यावर इलाज करण्याचा त्याच्यावर ते प्रयत्न करीत होते पक्षाच्या मार्फत. आता काय आहे, पक्षाची मीटिंग बोलावली की जायचं मुंबईला भेटायचं, आले फडणवीस साहेब आले, फलाने आले, विस्ताने आले, बावनकुळे आले, भाषण ठोकले, याला 4 शिव्या दिल्या, त्याला 4 शिव्या दिल्या, पवार साहेबाला शिव्या द्यायच्या, ठाकरेला शिव्या द्यायच्या, लोकांनी टाळ्या वाजायच्या, जेवायचं घरून निघून यायचं. ही अशी भाजप राहिली आहे. 1973 पासून तुम्ही जनसंघ ते भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा आपला प्रवास आहे. मात्र त्यानंतर आपला बराचसा कालावधी अटलजींसोबत सुद्धा, अटलजींच्या सुद्धा तुम्ही चांगल्या संपर्कात होते. अटलजींच्या कालावधीमधले भाजपची जी विचारसरणी होती ती कोणत्या पद्धतीची होती? कार्यकर्त्यांसाठी कोणत्या पद्धतीचं काम केलं जायचं? आत्ता ज्या पद्धतीने आपण सांगितलं बोलवणे किंवा विरोधी पक्षातल्या लोकांना शिव्या घालणे हे आता गोष्ट सांगितली. मात्र त्यावेळेसची भाजपची जी नीतिमत्ता अथवा जी संस्कृती होती ती भाजपची नेमकी संस्कृती आता किती लोप पावली आणि कोणत्या बात नाही. त्यावेळेसची कशी संस्कृती? त्यावेळची संस्कृती होती, कार्यकर्त्याला मान सन्मान होता, विचारपूस होती, चांगल्या कार्यकर्त्याला संधी मिळत होती पक्षामध्ये काम करण्याची. आता काही नाही. आता फक्त काय आहे की जे पुढे पुढे करणारे हुजरे लोक आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाला हजर, त्यांच्या कार्यक्रमाला हजर, बुक्क्या द्यायला हजर, अशा कार्यकर्त्याला सध्या संधी आहे. आणि विशेषतः बाहेरून आलेल्या पक्षाच्या लोकाला की पक्षाच्या लोकांपेक्षाही जास्त. आता मंत्रिमंडळाची काय परिस्थिती आहे? मंत्रिमंडळामध्ये एका रात्रीमध्ये तुम्ही जे छगन भुजबळसारखे माणसं, अजित पवारसारखे माणसं, ज्यांनी घोटाळे केले, ज्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं, तुम्ही टाकलं, दुसऱ्यांनी नाही टाकलं, भाजपाने टाकलं, त्यांनाच असा कोणता साक्षात्कार झाला की एका रात्रीमधून लगे त्यांना तुम्ही घेऊन 9 लोक मंत्रिमंडळामध्ये घेऊन टाकले. आणि भाजपचे आमदार 3-3, 4-4 टर्म झालेले आमदार गपचूप आहेत. हुकुमशाही आहे भाजपमध्ये. माझं तर स्पष्ट मत असं आहे की आज भाजपमध्ये काही नाही, विचारधारा नाही, विचार नाही, सामुदायिक नेतृत्व नाही, सामुदायिक विचारविनिमय नाही, फक्त हुकुमशाही आहे. ज्या मनाला वाटेल ते करायचं, अशा पद्धतीची आजची भाजप आहे. त्यावेळेस ती भाजप तशी नव्हती. जर आज घडीला अटलजी जर असते तर ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अथवा ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप लावलेले आहेत, गुन्हे दाखल आहेत, अशा लोकांनी अटलजींनी सोबत घेतलं असतं काय वाटतं आपल्याला? नाही घेतलं, अजिबात घेतलं नसतं. अटलजीचं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. अटलजीचं सरकार पडलं त्यावेळेस, अटलजी पंतप्रधान असताना फक्त 1 मतानं सरकार पडलं, 1 मतानं. अटलजीला जर वाटलं असतं ते 1 मत विकत घेऊ शकले असते. आज हे धडाल विकत मतं घ्यायला येतं, आमदार कोट्यावधी रुपये देऊन घ्यायला येतं. एक माणूस होता खासदार, परदेशात होता, तो जर आला असता तर अटलजी सरकार वाचलं असतं. पण अटलजीने सांगितलं नाही, एका ह्याच्यानं का होईना नैतिकता संपली, माझ्यावर अविश्वास आला, संपला विषय. आता तर हे बेशरम आहेत, यांना काहीच कशाचं काही नाही. काही खरेदी करणार, कोणालाही घेणार, कोणालाही करणार, काही होऊ द्या, सत्ता ही टिकली पाहिजे, आमची खुर्ची टिकली पाहिजे, हे आत्ताच्या भाजपचं धोरण आहे. ज्या पद्धतीने आपण म्हणताय की नीतिमत्ता राहिलेली नाही, कारण नैतिकता आणि नीतिमत्ता ह्या दोन्ही गोष्टी पूर्वीच्या भाजपामध्ये होत्या. आता या भाजपामधील नैतिकता आणि नीतिमत्ता या गोष्टींना काळीमा फासण्याचं काम भाजपमधल्या अशा कोणत्या नेत्यांनी केलं आहे ज्याच्यामुळं ही जी भाजपाची मूल्य आहेत, जे त्यावेळेसचं हिंदुत्व होतं, त्या हिंदुत्वाचे मूल्य आहेत जी आज पायदळी तुडवले गेलेत, त्यासाठी कारणीभूत कोणते नेते आहेत? त्याच्यामध्ये आता सध्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे उद्योग सुरू केलेला आहे फोडाफोडीचा,
राजकारणाचा आणि भाजपच्या सगळ्या नीतिमूल्याचा जे सुपडा साफ केला आहे त्याला एकमेव कारणीभूत देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, तुमचे दानवे, चंद्रकांत पाटील हे सगळं लोक याला जबाबदार आहेत. यांच्यामुळे हे सगळं भाजपचा महाराष्ट्रामध्ये सुपडा साफ झालेला आहे. त्याचं प्रत्यंतर पाहिलं तर लोकसभेमध्ये कालच्या निवडणुका झाल्या, लोकांनी दाखवून दिलं की तुम्ही जर अशा पद्धतीनं वागणार असताल तर लोक कोण्या पद्धतीने वागते त्याचं प्रत्युत्तर देऊन यांचा सुपडा साफ केला. भाजपचं हिंदुत्व आणि आत्ताचं भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये खरं हिंदुत्व कोणतं आहे आणि तुम्हाला खरं हिंदुत्व कोणतं वाटतंय आणि वेगळं हिंदुत्व कोणतं वाटतंय? ते त्यावेळेचं जे हिंदुत्व होतं अटलजीचं, अडवाणीचं किंवा त्यावेळेच्या रामभाऊ म्हाळगी असतील सगळे, त्यांचं हिंदुत्व खरं हिंदुत्व होतं. हिंदुत्व म्हणजे हिंदू जरी असला, कोण्याही जाती धर्माचा जरी माणूस असला, पण तो जर या भारत मातेला या देशाला मानणारा असाल तो हिंदू, अशी त्यांची व्याख्या होती. आताचं हिंदुत्व हे वेगळी हिंदुत्व आहे, सोयीचं हिंदुत्व आहे. जिथं सोय असली तिथं हिंदुत्वाची गाठोडं सोडायचं, जिथं सोय नसली तर बांधून घ्यायचं. त्याचं उदाहरण सांगतो की सावरकराबद्दल कोणीतरी राहुल गांधींनी काहीतरी शब्द काढले की लगे याने मोर्चे बिरचे काढून सावरकर. मग तुम्हाला एवढं सावरकराबद्दल जर प्रेम आहे, मग सावरकराला भारतरत्न का दिलं नाही आजपर्यंत? चरणसिंगला मिळू शकते, तुमच्या ह्याला मुखर्जी आमचे कोणते राष्ट्रपती त्यांना मिळू शकते, अजून बिहारचा कर्पूरी ठाकूरला मिळू शकते. मग सावरकरचा एवढा मोठा त्याग आहे, सगळं आहे, तर मग सावरकरला तुम्ही अजून भारतरत्न तुमची सत्ता असताना सुद्धा दिली नाही. फक्त वापर करायचा हिंदुत्वाचा ह्याच्यासाठी, वेगळी हिंदुत्व आहे, सोयीसाठी करायचा, सोयी नसलं तर ते हिंदुत्व बंद करायचं, असं सध्याची यांची नीती आहे. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये गेल्या 50 वर्षापासून काम करता आणि ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून संघाचे आपण ओळखले जाता. संघाची विचारश्रेणी त्यावेळेसची आणि आत्ताची संघाची विचारश्रेणी, तर या संघामध्ये आता एकच प्रवाह आहे की दोन प्रवाह तयार झालेत? एक प्रवाह आता संघाची परिस्थिती माझ्या माहितीप्रमाणे अशी आहे, पूर्वी संघाचा जनसंघावर असो भारतीय जनता पार्टीवर एक वचक होता, वचक म्हणण्यापेक्षा एक रिमोट कंट्रोल होता आणि संघ ज्या पद्धतीने म्हणेल चालत होते. आता संघामध्ये ती गोष्ट राहिली नाही. सरळ सरळ आता एवढ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत असताना, पक्षाची वाताहत होत असताना आणि एवढा भ्रष्टाचार माजला असताना आणि दलबदलू लोकांची भरती होत असताना आज आमच्या संघाचे लोक डोळे बंद करून, कान बंद करून, नीट करून बसलेले आहेत. याचं मला फार दुःख वाटतं. काय कारण असावं जेणेकरून संघ परिवारातले जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, जे आता शांत बसले, संघाध्यक्षसुद्धा आहेत, हे शांत का बसलेत असं आपल्याला वाटतंय आणि त्यांनी काय करायला पाहिजे? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे की मला असं वाटते की आता हे भाजपची जी, कारण कसं झालं, पूर्वी भाजपमधून, संघामधून, जनसंघातून भाजपमध्ये लोक पदाधिकारी राहत होते. आता जे पदाधिकारी आहेत ते बाहेरच्या पक्षातून आलेले लोक मोठमोठे पदं घेऊन बसलेले आहेत. त्यांना संघ माहीत नाही, त्यांना काही माहीत नाही, त्याच्यामुळे ते संघाच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आता दोन मतप्रवाह तयार झालेत का? जो की अटलजींच्या विचारांवर चालणारा संघ आहे आणि आताच्या भाजपासोबत चालणारा एक संघ आहे, असे दोन मतप्रवाह झालेत असं वाटतं? मतप्रवाह माझ्या माहितीप्रमाणे मला जे वाटते की दोन मतप्रवाह आहेत. पूर्वीच्या अटलजी, अडवाणी यांच्या विचाराशी सहमत असलेला एक गट आहे आणि आता सध्या जे चाललेलं ते चालू द्या, आपण डोळे मिटून घेऊत असं म्हणणारा एक गट आहे, असं मला वाटते. येत्या जसं लोकसभा निवडणुकांमध्ये या गोष्टींचा परिणाम निश्चितच झालेला आहे, कारण संघातील लोकांनासुद्धा वाटलं नव्हतं की भाजप सत्तेवर यावी, असं वाटलं नव्हतं. तर मग तो मतप्रवाह आतासुद्धा या निवडणुकात कारणीभूत ठरेल का? त्या संघानं बराचसा मला हे थोडं पूर्ण माहिती नाही, पण संघाने बऱ्याचशा यंदा कानपिचक्या दिलेल्या आहेत, परंतु हे एवढे बेशरम झालेले आहेत की यांना सत्तेपुढं कुठण्याचंही काही दिसत नाही आणि जे लोकसभेला घडलं तेच विधानसभेला निश्चितपणे घडणार आहे असे मला स्वतःला वाटते. गेले 50 वर्ष झालं भारतीय जनता पार्टी, जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 50 वर्ष झाले आपण त्यांच्यासोबत काम करता. हाडामासाचा कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण पोहोचलेला आहेत. सामाजिक कामसुद्धा आपलं खूप मोठं आहे आणि आज आपण
राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून आपण भोकर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीची मागणी केल्याचं समजतंय. कितपत सत्यता आहे, कशी मागणी केलं तर? बरोबर आहे, तुम्ही म्हणलेलं अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला याच्यापूर्वी सांगितलं की भाजप राहिलेला नाही. भाजपचे मूळ धोरणं, ध्येय, धोरणं, तत्त्व हे सर्व हे झालेले आहेत. आणि भाजप हा पूर्वीचा न राहिल्यामुळं मी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे. आता राहिला प्रश्न, तुमचा जे प्रश्न आहे की बाबा तुम्ही शरद पवार साहेबाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी मागितली. आणि एक गोष्ट खरी आहे, सध्या महाराष्ट्रामधली जी परिस्थिती आहे, सामाजिक असेल, राजकीय परिस्थिती असेल, आणि अशा परिस्थितीमध्ये आरक्षणामुळं ओबीसी समाज, मराठा समाज एकमेकांसमोर येऊन हे करीत आहे, धनगर समाज आंदोलन करीत आहे, आदिवासी समाज आंदोलन करीत आहे. थोडक्यामध्ये समाजामध्ये आज महाराष्ट्रामध्ये कधी नाही एवढी अस्वस्थता किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आणि माझा अनुभव असा आहे की मला असं वाटते की आज महाराष्ट्राला एका खंबीर, मुत्सद्दी, अभ्यासू आणि धैर्यवान माणसाची आवश्यकता आहे. आणि ते सर्व गुण आदरणीय पवार साहेबांमध्ये आहेत असं मला स्वतःला वाटते. त्याचं कारण असं आहे की 1992ला किल्लारीला भूकंप झाला. म्हणजे गुजरातनंतर भारतामध्ये मोठा भूकंप किल्लारीला झाला. त्यावेळेस पवार साहेबांनी जे काम केलं, ज्या धैर्यानं, ज्या ह्याच्या जिद्दीनं आणि ज्या अभ्यासपूर्ण काम केलं, ते जगाच्या इतिहासामध्ये त्याची नोंद व्हायला पाहिजे, झालेली आहे. दुसरा एक संवेदनशील मुद्दा होता, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं. खूप लोकांचा विरोध होता, दंगली झाल्या, जाळपोळ झाली, पण पवारसाहेबांनं खंबीरपणे अगदी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं आणि सगळ्या त्यावेळच्या परिस्थितीवर मात करून परिस्थिती पूर्ववत आणली. हे दोन उदाहरणं नेमके बोलकी आहेत की ज्याच्यामुळं आज महाराष्ट्राला शरद पवार साहेबांसारख्या नेत्याची आवश्यकता आहे असं मला पटलं, म्हणून मी त्यांच्याकडे ही मागणी केली. गेले 50 वर्ष तुम्ही ज्या ठिकाणी भाजपाचं काही अस्तित्व नव्हतं नांदेड जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी आपण भाजपाचा एक कार्यकर्ता म्हणून भाजपा वाढवण्याचा प्रयत्न केला. भाजप वाढवण्याचा प्रयत्न केला. गेल्या 45-50 वर्षात आपण त्यांच्यासोबत राहिलात. आणि मराठवाड्यातला सगळ्यात मोठा नेता ज्यावेळेस भाजपामध्येही आला आणि आता नांदेड भाजपामय झाल्यानंतर आपण भाजपामधूनच पायउतार केलात. हे वेगळे पण का, हा दुरावा कशामुळं? कारण ज्यावेळेस भाजपाचं सगळंच झालं त्यावेळेस तुम्ही बाहेर पडलात. तुम्ही म्हणतात ते अगदी बरोबर आहे. आम्ही जे केलं त्या काळात कोणत्याही अपेक्षेनं केलं नाही, फळाची अपेक्षा केली नाही, कुठलं पद मिळेल म्हणून अपेक्षा केली नाही. एक पक्षाचे विचार, राष्ट्रीय भावना या भूमिकेतून आम्ही काम केलं. आता आम्हाला समजलं की या पक्षामध्ये कुठले विचार राहिले नाहीत, आचार राहिले नाहीत, राष्ट्रीय भावना राहिली नाही, फक्त सत्तेचा सारापीठ चालू आहे. आणि आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणसारखा माणूस ज्यांनी 40 वर्ष काँग्रेसमध्ये राहून सगळे पदं भोगले, वडिलांनी पदं भोगले, त्यांच्या धर्मपत्नी आमदार झाल्या, एवढं सगळं होऊनसुद्धा 40 वर्षानंतर जे माणूस आदर्शसारखा घोटाळा झाला, अनंत घोटाळे झाले, एवढे घोटाळे करून जो माणूस भाजपमध्ये येतो, मग भाजपची नैतिकता काय राहिलेली आहे? ती नैतिकता संपली सगळी. भाजपची नैतिकता संपल्यामुळं मी भाजपला सोडचिठ्ठी दिली. ज्या भाजपमुळं तुमचं राजकीय नुकसान तर झालंच, मात्र तुमचं कौटुंबिक, मी थोडं भावनिक गोष्टीकडे येतो, तुमचं कौटुंबिक नुकसानही झालं. तुमच्या एका तरुण मुलाचं खून करण्यात आला. या गोष्टी, ज्या पक्षासाठी तुम्ही तुमच्या घरासहित सगळ्या गोष्टीचं बलिदान केलं, हे पक्ष सोडते वेळेस तुम्हाला काही वाटलं नाही? वाईट खूप वाटलं. वाईट वाटलं की आपण ज्या झाड लावलं आहे, जे आपण हे केलेलं आहे ज्या पक्षाचं, परंतु नाईलाज झाला की ज्या ठिकाणी अशी गोंधळाची अशी परिस्थिती झाली त्या ठिकाणी मला स्वतःला नैतिकदृष्ट्या राहणं बरोबर वाटलं नाही, म्हणून मी सरळ त्या पक्षातून बाजूला झालो. काय वाटतंय, अशोक चव्हाणांच्या येण्यामुळं संपूर्ण मराठवाडा आणि नांदेड जिल्हा भाजपमय झाला असं वाटतंय? विचारसरणी सगळी बदलली गेल्या 45 वर्षातली, आपल्याला असं वाटतंय का? असं जर असलं, अशोकराव आल्यामुळं जर भाजपला बळकटी मिळाली किंवा भाजप मजबूत झाला असं जर वाटत असेल तर त्याचं सरळ उदाहरण आहे कालच्या 2024च्या निवडणुकीला, की
वसंतराव चव्हाणसारखा काँग्रेसचा माणूस जो की कुठंही फिरला नाही, केला नाही, काही नाही, लोकांना त्यांचा जास्त संपर्क नाही, पण फक्त अशोकराव काँग्रेसमधून भाजपमध्ये आला या रागापोटी लोकांनी वसंतरावला निवडून दिलं. मात्र आपण जे आता उमेदवारी मागत आहात तर जवळपास आपण ज्या समुदायातून येतात अल्पसंख्याक समुदाय आहे आणि त्याच्यातून येत असताना या ठिकाणी प्रभुत्व असणारे जे काही आजपर्यंतचे झालेले आमदार आहेत ते मराठा आमदार म्हणून आहेत. मग ती लढत तुम्ही कसं लढणार त्याची मतदानाची आकडेवारी कशी आहे, कोणत्या संदर्भानुसार तुम्ही हे केलं? सांगतो, हा जो मतदारसंघ आहे तर भोकर मतदारसंघ 3 तालुक्यामध्ये विस्तारित झाला आहे. भोकर, मुदखेड, अर्धापूर या मतदारसंघामध्ये एकूण मतदाराची संख्या 3 लाख आहे. 3 लाख मतदारामध्ये जातीनिहाय जर विभागणी केली त्याच्यामध्ये ओबीसी आहेत 1,25,000, मराठा आहेत केवळ 40,000, मुस्लिम आहेत 35,000, दलित बौद्ध आहेत 40,000, मातंग आहेत 10,000, अनुसूचित जाती व इतर आहेत 40,000. म्हणजे एकूण 3 लाखामध्ये फक्त 40,000 हा मराठा समाज आहे. बाकी 1,2,60,000 नॉन मराठा मतदारसंघ आहे, मतदार आहे. आणि त्याच्यामुळं मराठाच इथं उमेदवार पाहिजे अशातली काही बाब नाही आहे. आतापर्यंत झालं परंतु आता प्रत्येक समाजामध्ये जागृती झालेली आहे आणि त्याच्यामुळं हे ओबीसीचा मतदारसंघ असल्यामुळं मी जरी ओबीसीचा नसलो तर नॉन मराठा माणूस आहे आणि कार्य केलेलं आहे. नगराध्यक्ष म्हणून 20 वर्ष राहिलेलं आहे. पूर्ण मतदारसंघामध्ये माझं 40 वर्षापासून भ्रमंती चालू असते, कधी लोकसभेच्या माध्यमातून, कधी विधानसभेच्या, कधी जिल्हा परिषदच्या कार्यक्रमाला खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्याच्या आवर्जून मी जातो, त्यांना सहकार्य करतो, आर्थिक मदत करतो. सर्व धर्माचे लोक माझ्याकडे आहेत. मुस्लिम समाजाचे सुद्धा भरपूर सहकार्य आहे, बौद्ध समाजाचं आहे. बौद्ध समाजाच्या लोकांना मी नगराध्यक्ष असताना 2 एकर जागा दिली इथे मी बौद्ध विहारासाठी. आणि दर भीम जयंतीला माझ्या घरासमोर पेंडाल टाकून मी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करतो आणि मिठाई वाटप करतो. मुस्लिम बांधव आहेत तर त्यांची रमजानच्या ईद ज्यावेळेस होते आणि नमाज संपल्यानंतर तिथं माझा पेंटाल असतो वैयक्तिक राम चौधरीचा, तिथं मिठाई वाटप करतो मी. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक आमचे अण्णाभाऊ साठेची जयंती आहे त्या ठिकाणी मी म्हणजे काही ना काहीतरी खिचडी वाटप वगैरे काही करतो. आणि विशेष तुम्हाला सांगतो की लोक करोनाच्या काळामध्ये म्हणजे 2019ला लॉकडाऊन होता, 1.5 महिना लोक घरामध्ये बसून होते. ज्या गरिबांच्या हातावर पोट होते, रोज मजुरी करावं तर पोट भरावं, असे लोक घरामध्ये अन्न वाचून परेशान होते. त्यावेळेला मी माणुसकी या दृष्टीनं माझं स्वतःचं शेत विकून 15 लाख रुपयाचा किराणा माझ्या मतदारसंघामध्ये गोरगरीब जनतेला मी वाटप केला. शेवटचा प्रश्न, आता नवीन तरुण किंवा कार्यकर्ता जो भाजपमध्ये आणि राष्ट्रीय स्वयंसंघात येऊ इच्छित आहे त्यांना तुम्ही काय आव्हान करणार? मी त्यांना सरळ सांगतो, तुम्ही भाजपमध्ये वगैरे कुठेही जाऊ नका, सामाजिक काम करा. अजून एक माझी जमेची बाजू सांगतो की या मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती आहे आज की मी जरी उद्या आदरणीय पवारसाहेबाच्या गटाकडून किंवा काँग्रेसनं उमेदवार येईल तर काँग्रेसकडून उभं राहायला तयार आहे. तर मला पूर्ण मतदारसंघामधले महायुतीमधले भाजपचे कार्यकर्ते, शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, अजितदादाच्या पवार गटाचे, अजितदादा पवार गटाचे, राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणालेत की दादा तुम्ही तिकीट आणा, तुमच्याकरता आम्ही ओपनली काम करतो. म्हणजे ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. आणि मी जरी मायनॉरिटीचा असलो तरी सर्व धर्माला घेऊन चालणारा माणूस असल्यामुळं आणि लोकांमध्ये फिलिंग आहे की काय फिलिंग आहे की बाबा राम चौधरीसारख्या माणसानं आयुष्यभर 40 वर्ष भाजपचं हे केलं, काम केलं, हे केलं, पण जाणीवपूर्वक त्याला डावलल्या गेलं. एकदा तरी राम चौधरीला आमदार म्हणून पाहावं अशी सर्वसामान्य कार्यकर्त्याची, मतदाराची प्रामाणिक इच्छा आहे आणि ते मला पूर्ण सहकार्य करायला तयार आहेत. त्यामुळं मला असं वाटते की मला जर उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे या मतदारसंघामध्ये जनता माझ्या पाठीशी राहून मी विजयापर्यंत निश्चित पोहोचेल. तर हे आपल्यासोबत होते जनसंघाचे ज्येष्ठ नेते, त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते
RSS मध्ये त्यांचा जो कार्यकाळ आहे तो गेल्या 50 वर्षाचा ज्यांचा कार्यकाळ गेले असे राम चौधरी ज्यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व या सगळ्या क्षेत्रात काम करत करत या ठिकाणी भाजपचा जो झेंडा आहे, हिंदुत्वाचा झेंडा आहे तो कायम ठेवला आहे। मात्र भाजपामधील जी आताची राजकीय परिस्थिती आहे अथवा नीती आहे त्या राजकीय नीतीला आता सोडत त्यांनी शरदचंद्र पवार गटात दाखल होत या आता नवीन इनिंग सुरुवात करण्याची आता घोषणा केली। कॅमेरामन अमोलसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, मुदखेड, नांदेड।